कुठली पण मुलगी लग्न करून जेव्हा एका नवीन घरी येते ना, तर ती काही असे स्वप्न नाही बघून येत की अरे वा यांच्याकडे किती इस्टेट आहे, किती प्रॉपर्टी आहे, किती मला सोनं नाणं पैसे वगैरे मिळणारे, अशी काही कल्पना ती करत नाही. तर ती त्या घरामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले तर त्या घरातल्या लोकांना ती आपलं करते. तुम्ही बघत असाल कुठली मुलगी लग्न झाल्यानंतर पहिल्या मुलाला जेव्हा माहेर येते तेव्हा तिची भाषा अशी काही असते, आमच्या घरी, म्हणजे ती लगेच त्या घराला आपलंसं करते. आणि तिच्या त्या घरातील लोकांकडूनही अपेक्षा अशाच असतात की या लोकांनी पण मला आपलं म्हणावं, माझ्यावर प्रेम करावं, मला आदर द्यावा. ती मनापासून सगळ्यांची सेवा करत असते. वेगवेगळ्या नावाची नाती तिची तयार झालेली असतात, कुणाची वहिनी, कुणाची मामी, कुणाची सून, असे वेगवेगळे नाते तिचे तयार झालेले असतात. आणि सगळ्यांकडून तिला एकच अपेक्षा असते, ती आपलेपणाची आणि प्रेमाची आणि आदराची. आणि प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री आदराची पात्र असते आणि तो तिला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं. हो की नाही?